जमा कर तर मित्रांनो सोबत आहे मित्रांनो, आम्ही ना पतंग बघू फिरत होतो. ही माझ्या मामाची पोरगी आणि उगाचा बाहेर घेऊन हिला फिरा, काय काम नाही धंदे, तिका पण आणि माका पण. आता आपण कुठे चाललोय सांग सांग. तर फिरकी बिरकी आम्ही का उद्या पतंग उडवची असत, आज नाही, 14 तारीख उद्या. आज आपण कुठे जाणार आहे? शताब्दी महोत्सवला जाणार आहे. तर तिकडे काय काय आता माका पण बघूचा आणि तुमका पण दाखवचा. तर नमस्कार मित्रांनो, आजची व्हिडिओ अहमदाबादमधून स्टार्ट केलेली आहे. तर आम्ही आता चाललो पतंग उडवतात ते बघूसाठी. तर आमच्यासोबत बाबू, श्री, निशांत आणि मयुरी असे आम्ही 4-5 जण जातो. बघू काय आता माहिती नाही, तरी पण आम्ही आपले तयारी करून रेडी असो. आता आपण कुठे आलो आधी सांग. पण ते काय मग त्या ब्रिजचं मग असे नाव काय? अटल ब्रिज. तर मी आणि फिरायला आलोय आणि याच्यानंतर जा. साबरमती नदी आहे. ओके. आणि ते ब्रिज कोणता? रिवर फ्रंट. आणि त्यानंतर कुठे जाणार आहे? ए मयुरी, आपण त्यानंतर कुठे जाणार? मला काय माहित. त्यानंतर हा, स्वामी कशी हाय ग तू? तिथे रात्रीची मजा येते ना इथे. ओके. तर आम्हाला फक्त ब्रिज बघायसाठी मयुरी घेऊन आली आहे, एकदम ब्रिजच्या खालती. काय बघायचं इथे काय बघायचं ते आधी सांग. माछली आहे. मछली आमच्याकडे आम्ही पकडतो तिकडे माछली. आम्ही माछली खात नाही, पण तू बघ कुठे आहे माछली. बाबू माछली दाखवा खालती उतरून. ब्रिजवर चालायचे 30 रुपये. कुठच्या? 30 रुपीज 30 मिनिट. नको, आम्हाला नाही पाहिजे ते. या ब्रिज वरती चालायचे फक्त 30 रुपये आहेत. हे ब्रिज मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो फक्त. आपण खालूनच चालू, आपल्याला नाही चालायच्या वरती. हा बोला मग पिचकारी. आम्ही हा तर विषय काय झालो माहिती आहे की ह्या साईडने त्याचं तोंड बराबर येत ना म्हणून त्या साईडला गेला. तर आम्ही आता जात आलो शताब्दी. काय शताब्दी? तिकडे काय आहे? स्वामीनारायण मंदिर आणि ते मग फुलं बिलं ते पण आहे. हा, मग तिकडे काय 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 केलेला. इकडे आमचा फोटोशूट झालेला, पण इकडे जेंट्स पुरुषांचा अजून झाला नाही, त्याच्यासाठी आम्ही थांबलो कंटाळे. तर इकडनं आम्ही तिकडे जातलो. बघा ब्रिज बघून घ्या.
या ब्रिज वरती नुसते चालायचे 30 रुपये. तर 30च आहे ना, 1000 आहे असं बोलतो. अरे पण पब्लिक किती आहे तिथे विचार कर ना. त्या ब्रिजचे सगळे पैसे एकत्रच वसूल करतात ते एका दिवशी. कट करायला लागेल आता मला. तर बघू पुढे काय काय. आता बघूच आम्हाला पण. उद्या उतरा ना आणि उद्या आम्ही दोघं पतंग उडवणार असं. हा आणि मी पतंग काटणार आहे आणि मी फिरकी पकडेल. पण मला उडवायला येत नाही. सकाळी उडवला तो एक अडकवला झाडा द्यायचा. पण तो आर्यन शिव्या घालत होता तो मला. पण ते काय मला गुजरातीमध्ये शिव्या समजत नव्हत्या. इट्स ओके. फोटो झाले. आता व्हिडिओ करतात. ब्रेकअप वाले व्हिडिओ. ब्रेकअप के बाद यस यस यस. मला वाटलं माझी घडी करते ते सगळं. असं नाही करायचं. कॅमेराची बॅग घे. आणि ते जॅकेटला काय तोंड बिंड लावू नका तिथे. मी जास्त मेकअप केलेला आहे तर तिथे पावडर बिवडर लागायची तिथे. ओ नॅचरल ब्युटी. काईट फेस्टिवल कुठे आहे? वरती दोन दोन कंदीलच आहेत ते. आमचं एक प्लॅनिंग तर कॅन्सल झालेलो हा. कुठे जायचं कॅन्सल झालं? शताब्दी महोत्सवला जायचा कार्यक्रम आमचा कॅन्सल झालेला आहे. आणि आम्ही इथे गीताबेनचं सॉन्ग गीता रबारीचं सॉन्ग ऐकायसाठी म्हणजे जे काय आहे ते बघायसाठी हा प्रोग्राम आहे. तर त्याच्यासाठी आम्ही इथे थांबणार आहे आता. तर मित्रांनो आमका पास भेटले आणि आम्ही आतमध्ये इलो. पण ना इकडे एवढी गर्दी असता पण एक पण कोण फॅन भेटत नाही इकडे. म्हणजे गुजरातमध्ये एक पण फॅन नाही माझं. वडोदरा पर्यंत असत पण इकडे नाही. सीट यार. नाहीतर आमच्या तिकडे तर सगळीकडे भेटतच असत. बरं वाटतं वाच. फक्त गुजरातमध्ये एकच फॅन आहे माझी. हा खरं सांगू का? खोटं सांगू? साचू. चला आता कार्यक्रम गीता रबानी काहीतरी नाव आहे तिचा. गीताबेन बोलतात ती का माहिती आहे. आणि भारी असतात कार्यक्रम. तर आमका ते बघूचे असत. मोबाईलची बॅटरी पण संपत दिली का आला इधर. थैंक यू सो मच. बहुत सुंदर इंट्रोडक्शन માટે. કેમ છો બધા? પહેલી વાર રિવરફ્રન્ટ ઉપર આજે ગીતાબેનને લાઈવ સાંભળવાનો મોકો મળશે એટલે વી આર વેરી એક્સાઇટેડ. અને એઝ શી અનાઉન્સ્ડ અમારી ફિલ્મ કોંગ્રેચ્યુલેશન્સ રિલીઝ થવાની છે. અને સૌથી મોટી વાત એ છે
की गुजराती इंडस्ट्रीમાં घंटा काय समजला नाही, घंटा काय समजला नाही, पण आम्ही बघतो. Gujarati film is obviously going to do many more. So it's a big honor for the industry that he's come. And Shravan, how do you feel before the release? I feel very excited. And કેમ છો ભાઈ? મજામાં બધા? मानसी फिल्म में लीडिंग ऊंचा है तेरा द्वार, ओ कैलाश वाले मेरे भोले बाबा, हम सब करते हैं तुझे प्रणाम। કેમ છો અમદાવાદ? મજામાં? વાહ વાહ વાહ, આ સાથે તમારી વચ્ચે તમને વધારે મોજ કરાવવા। સમજ ન પાયા અજબ હે તેરી માયા, सबसे बड़ा है तेरा भोलेनाथ 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 भोलेनाथ, नगर में जोगी आया वो आके अलग जगाया, अजारा बिहारी राम श्याम श्याम
आमचा सगळा झालेला आणि आम्ही आता जेवूक जातलो. अजून कार्यक्रम संपलेले नाहीत तरी पण आमका भूक लागली आणि थंडी इकडे भरपूर हा. तर आम्ही आता जेवूक जातलो. तू चिकन खाणार? तू चिकन. आणि जाम बेकार थंडी आहे इकडे. थंडी लागते थंडी. पण गावात असा तशी थंडी इकडे नाही. इकडे फक्त हवा भरपूर येतात त्याच्यामुळे इकडे फक्त वाटतं असं थंडी. ते कसं वाटतं? चला तर मग आम्ही जातो. व्हिडिओ मी इकडेच संपवतोय. जेवतलो आणि घरात जातलो, झोपतलो जाऊन मस्त पैकी, कारण काल झोप भेटलेली नाही. टाटा बाय बाय. भेटूया परत पुढच्या व्हिडिओत. टाटा बाय बाय. हे काय चला.